त्याला कर्तृत्व म्हणाले स्वतःचं कर्तृत्व निर्माण करून त्या दहावी गावाचं नाव संपूर्ण भारत देशाच्या नकाशावर कोणत्याचं काम जगणारे केलं असे आमचे या गावचे सुपुत्र सह्याद्रीच्या कुशीत हिरवळ कुशीत डोंगर तरी नपले ताबेळ गाव सांगले सह्याद्रीच्या कुशीत हिरवळ कुशीत डोंगर तरी नपले ताबेळ गाव सांगले तेथे जन्मले एक बाळ पिऊन रानवाला झेलून करताना धरील जलधारा या गावाच्या किती गोडावे गाव म्हणे आदर्श ठेवू माननी ह्या मृदुंग सेवकाचा सर हवा वटवृक्ष आपल्या कीर्तीचा सुगंध दरवळावा कार्याचा कळस चढावा कर्तृत्वाचा घेऊन एकच ध्यास या मृदुंग सेवक मृदुंग वाजवण्याचा असं ज्याने कर्तृत्व गाजवलं असं कर्तृत्वान सुपुत्र या गावात जन्माला आलं त्यांच्या परमार्थ रूपी आशीर्वादाने ज्या महात्म्यांच्या आशीर्वादाने कारण या गावाला काहीच कमी नाही कीर्तनकारही तेवढेच आहेत गायकही तेवढेच आहेत वाजवणारे तेवढेच आहेत आणि वक्तेही तेवढेच आहेत असे या गावाने या गावाचे पुण्याई रूपाने कर्तृत्वान नेतृत्व या गावात जन्माला आलं असे उत्तम धोंडू कदम यांचे चिरंजीव ज्याने संपूर्ण देशात मृदुंग सेवक ची स्पर्धा भरली होती आणि या मृदुंग सेवकाच्या स्पर्धेमध्ये एकूण 850 स्पर्धक सहभागी झाले होते आणि 850 स्पर्धकांमध्ये दुसरा क्रमांक त्या मुलाने फटकावलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक येण्याचा मान त्या मुलाला मिळालेला आहे असे आदरणीय कार्तिक कदम मृदुंग सेवक त्याचा सत्कार आणि सन्मान आमचे गुरुवर्य केशवदास महाराज मोरे आणि पंढरीनाथ महाराज मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय तुकारामदादा केसरकर आणि चंद्रकांतदादा घाडगे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या गावाने दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आपण भविष्यात यश मिळवावं अशी या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. असंच या गावाचं नाव रोशन करावं